मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानीचा विश्वासू हात म्हणून ओळखला जाणारा प्रकाश शहा, ज्याने रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये वर्षाला तब्बल 75 कोटींचा पगार मिळवला होता, अचानक आपल्या उच्चभ्रू कॉर्पोरेट जीवनाला निरोप देत जैन संन्यास जीवन स्वीकारले आहे. अनेक लोकांसाठी तो यशस्वी कारकीर्द, पैसा आणि सन्मान यांचे प्रतीक होता, पण त्याने निवडलेली ती संपूर्ण वेगळी वाट आत्मिक शांततेकडे झुकलेली. प्रकाश शहा यांनी आपल्या पत्नी नायना शहासोबत मिळून महावीर जयंतीच्या दिवशी दीक्षा घेतली आणि जैन संन्यासी म्हणून जीवनाची सुरुवात केली. IIT बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवलेला प्रकाश शहा यांनी रिलायन्समध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले, जसे की जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रकल्प. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांनी कंपनीला नवा उच्चांकावर नेले. त्यांच्या कॉर्पोरेट कारकिर्दीतील कामगिरी आणि कुशल नेतृत्वामुळे ते मुकेश अंबानीचा जवळचे सहकारी ठरले. सामाजिक आर्थिक दृष्टीने पाहता प्रकाश शहा यांचे आयुष्य सर्वांच्या कल्पनेतले आदर्श होते. खूप पैसा, प्रतिष्ठा आणि सन्मान हे सर्व त्यांच्या हातात होते, पण त्यांनी ठरवले की जीवनात खरा आनंद आणि समाधान हे बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मुक्तेत आहे. हे विचार त्यांना संन्यास जीवनाकडे घेऊन गेले. संन्यास स्वीकारल्यानंतर प्रकाश शहा आणि नैना शहा यांनी जगाच्या ऐश्वर्यापासून दूर राहणे आणि साधेपणाने जगणे यावर भर दिला आहे. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला आहे. आधुनिक जीवनातील दडपण, स्पर्धा आणि अभिमान यापासून दूर जाऊन त्यांनी एक शांत, साधे आणि आध्यात्मिक जीवन निवडले. या बदलांमुळे त्यांचे जीवन आता फक्त आत्मसाक्षात्कार, ध्यान आणि धर्माच्या मार्गावर केंद्रित झाले आहे. ही कथा आपल्याला हे शिकवते की जीवनाचा खरा सुख आणि समाधान मिळवण्यासाठी केवळ पैसा किंवा प्रतिष्ठा पुरेशी नाहीत, तर मनशांती, साधेपणा आणि आध्यात्मिक वाढ यांचा स्वीकार केल्यासच खरी समाधानी जीवनशैली साध्य होते. प्रकाश शहा यांनी दाखवले की मोठ्या यशानंतरही आपण आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मोठा बदल घडवू शकतो.